नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय झी24 तास. पासवर्ड श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो. श्रीमंत होण्याचा पासवर्ड आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेत असतो. आणि सध्या आपण डिमॉनिटायझेशनचे विविध परिणाम सगळेच जण पाहतोय, अनुभवतोय. आज आपण पासवर्ड श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून बँकांच्या व्याजदरामध्ये जी सध्या घसरण होतीये तर त्यावर नेमके उपाय काय आहेत, अशा वेळी नेमकी आपण गुंतवणूकदार म्हणून कसं वागलो पाहिजे याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले आहेत. मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये. नमस्कार शशांक रावले, स्वागत तुमचं. आणि या थोडक्यात ओळखही करून देते. शशांक रावले आपण यांना खरं तर पासवर्ड श्रीमंतीच्या माध्यमातून दर शनिवारी भेटत असतो. मात्र ते SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. तर चला मग जाणून घेऊया काय नेमकं डिमॉनिटायझेशनमुळे जे दर उतरतात व्याजाचे, काय नेमके त्याचे परिणाम होणार आहेत, जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून. सगळ्यात आधी मला हे विचारायचं की बँकांचे व्याजदर जे सध्या घसरतात तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? गेले जवळपास 2-2.5 वर्ष मी माझ्याशी जी कनेक्टेड लोक आहेत, जी आमच्या प्रशिक्षणामध्ये वगैरे येतात, त्यांना मी बोलत आलो की बाबा बँकांची सवय सोडा. म्हणजे बँकांमध्ये जो तुम्ही जे FDs वगैरे करता ती सवय सोडा आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करायला लागा, कारण बँकांचे व्याजदर घसरणार. हे मी आधीपासून बोलत आलोय. त्यावेळी जवळपास 10-10.5% वगैरे व्याजदर होतं. आता जो मी बघितलं SBIचं 60%पेक्षाही व्याजदर कमी आलेलं आहे FDs वरती आणि पुढे देखील घसरत जाणार आहे. तर एक जमाना होता ज्यावेळी आपल्याला 15-16% हे व्याजदर मिळायचं, पण आता जमाना राहिला नाही. आता व्याजदर उलट कमी होत जाणार. त्याच्या मागची अनेक कारणं आहेत, पण माझ्या हिशोबाने लवकरात लवकर आपल्या लोकांनी बँकांमध्ये FDsची सवय ही सोडून दिली पाहिजे. जशी इकॉनॉमी वाढत तसं बँकांची सवय आपण सोडून दिली पाहिजे. हो, पण त्याच्या मागे एक अशी मानसिकता असते. म्हणजे मी पण एक गुंतवणूकदार असताना मीही असं म्हणते की सेफ गुंतवणूक आहे. तर मग ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? ती गुंतवणूक खरंच सेफ असते? 5 वर्षांनी आपली रक्कम आपल्याला मिळणार असते किंवा जे काही 1 वर्ष 2 वर्ष जो FDचा कालावधी असतो, मग ह्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आपण स्पेशली मराठी माणसांनी पाहिले, आपण सेफ्टीच्या मागे पळतो आणि सेफ्टीच्या मागे पळता पळता आपण आपलं भरपूर मोठं नुकसान करतो. लेट मी टेल यू की जर तुम्हाला बँका सेफ रिटर्न्स देतात तर बँका कुठे ते स्वतः रिस्क घेत आहेत. ओके, बँका गुंतवतात कुठे तर मे बी शेअर बाजारात किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये. हेच त्यांचं गुंतवणूक आहे. ती लोक रिस्क घेतात आणि ती लोक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात. लेट मी टेल यू, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, दॅट मी जे दरवेळी माझं स्टेटमेंट होतं, दॅट मोर द रिस्क यू टेक मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. तुम्ही जेवढं आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घ्याल तेवढे तुम्ही जास्ती पैसे कमवाल. जर तुम्ही सेफ्टीच्या मागे पळत राहाल तर तुम्हाला तेवढे रिटर्न्स मिळणार नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजच्या डेटमध्ये महागाई भरपूर वाढते. जवळपास 12-13-14% महागाई वाढते. फक्त खाण्यापिण्याची वस्तूंचे भाव दर वर्षाला 15% चक्री व्याज दराने वाढत आहेत. आणि आपल्याला बँका किती देतात तर 7%, 7% देतात जवळपास नॅशनलाइज बँका आजच्या डेटमध्ये. दॅट टू इज अ टॅक्सेबल इन्कम. म्हणजे तर पहिले तर तुम्ही पैसे कमवता, त्यानंतर इमानदारी टॅक्स भरता, वाचलेले पैसे तुम्ही जे FD करता त्याच्यावरती पण टॅक्स पे करता. चला मी त्याच्यावरती पण टॅक्स पे केला. इव्हन काय बँका आपल्याला 1-1.5% ट्रान्झॅक्शन कॉस्ट देखील लावतात. चला मी ते पण पे केलं. तर आपल्या हातात मोजून राहतात ते 5% राहतात. म्हणजे लाखामागे आपल्या हातात राहतात ते 5%. ओके, आणि महागाई वाढते ती जवळपास 14-15%, जवळपास 10%चा गॅप आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं, समजा ह्या वर्षी माझ्याकडे असतील 1 लाख रुपये. ओके, आणि ते मी बँकेमध्ये गुंतवले. ओके, समजा ह्या वर्षी 1 लाखाने मला 100 किलो कांदे येत असतील एक्झाम्पल. पुढच्या वर्षी माझ्याकडे FDचे किती असतील 1,05,000. बरं, त्या 1,05,000 मध्ये तुम्हाला आजच्या म्हणजे जो इन्फ्लेशन आहे, जी महागाई आहे, त्याचा जर दर आपण कॅल्क्युलेट केला, 10%चा जो गॅप आहे ते कॅल्क्युलेट करून जवळपास तुम्हाला 80-85 किलो कांदे हे येतील. म्हणजे झालं का, इकडे तुमचा FD मध्ये पैसा वाढला तर खरं, पण त्यातनं येणारे तुम्हाला रिटर्न्स कमी झाले, त्यातनं येणाऱ्या तुम्हाला वस्तू कमी झाल्या, तुमची पर्चेसिंग पॉवर कमी झाली, रुपीची व्हॅल्यू डेप्रिशिएट झाली आणि बँकांनी जेवढं तुम्हाला व्याजदर दिलाय त्याच्यावर किती जास्ती महागाई ही वाढली. अच्छा, जर तुम्हाला अशा गुंतवणुका करायची असते तर मी बोलतो गुंतवणूक करूच नका. त्यापेक्षा बेटर आहे मी ते पैसे गेल्या वर्षीच वापरले, ऍक्च्युअली त्याला मी एन्जॉय तरी करू शकलो असतो. आणखीन असं 4-5-5-6 वर्षाचे मी FDs मध्ये पैसे ठेवले तर 50%पेक्षा जास्ती पैसे महागाई माझे पैसे खाऊन टाकेल. ओके, तर माझं म्हणून म्हणणं आहे की अशी गुंतवणुका करू नका तुम्ही. अगदी. मग हे जे बँकांचे व्याजदर सध्या घसरतात पडतात तर त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत? कारणं सांगायच्या आधी मला एक थोडंसं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल की बँका पैसे गुंतवतात कुठे. तर जसं मी म्हटलं की पहिलं तर एक गोष्ट सांगतो, अनेक लोकांना वाटत असतं की जशी इकॉनॉमी ग्रो होते तसं मे बी बँकांचे व्याजदर वाढू शकतात, असं मी अनेक माझे इव्हन माझी जी कनेक्टेड लोक त्यांना असं वाटत असतं.
पण लेट मी टेल यू, जशी इकॉनॉमी, आता इकॉनॉमीचं इंडिकेटर कोण, तर शेअर बाजार, म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स. तुम्ही मे बी टीव्हीवर प्रत्येकाने बघा असाल तुम्ही प्रेक्षक देखील, निफ्टी सेन्सेक्स. जेव्हा निफ्टी सेन्सेक्स वाढतं म्हणजे कंपन्या वाढतात, इकॉनॉमी वाढते, सगळं काही वाढतं आणि भारतामध्ये भरपूर मोठा बाहेरचा पैसा देखील येत आहे, म्हणून सेन्सेक्स निफ्टी वाढतं. जेव्हा इकॉनॉमी ग्रो होते त्यावेळी उलटे व्याजदर कमी होतात, हे लोकांना समजलं पाहिजे. लोकांना वाटतं की त्यावेळी मे बी व्याजदर वाढतील. त्यामागचं कारण तुम्हाला थोडंसं मला एक्सप्लेन करायला आवडेल. ते कारण असं आहे की जसं मी म्हटलं, बँकांचा जो पैसा आहे तो ते कुठे गुंतवतात. तर लोकांना वाटतं की बाबा लोन्स वगैरे ना, सामान्य माणूस लोन वगैरे होतं, असं नाहीये. तर बँकांचा जो मेजॉरिटी ऑफ पैसा आहे, तुम्ही बँकेत पैसा, त्यातनं 90% हा पैसा या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या लोन देण्यामध्ये जातो. ओके, मी आणि तुम्ही मिळून किती लोन घेणार, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, ह्याच्याहून जास्त की आपण लोन घेणार नाही. पण या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्या, एक कंपनी 10,000, 20,000, 50,000 कोटीची एक कंपनी लोन मिळून घेते. कदाचित पूर्ण सिटी मिळून घेणार तेवढी एक कंपनी लोन घेऊन बसते. ओके, आणि होतं असं की जेव्हा कंपन्यांना जेव्हा बिझनेस करण्यासाठी पैसा पाहिजे असतो तेव्हा त्यांच्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर असतं शेअर बाजार आणि दुसरं असतं ते बँक्स. तर ॲज अ बिझनेसमॅन मोस्ट ऑफ द टाइम एक कंपनी पहिलं शेअर बाजाराला प्रेफर करेल, आणि जर शेअर बाजारातनं पैसे नाही आले तर ते बँकांकडे जाईल. का? कारण शेअर बाजारमध्ये जे ते गुंतवतात त्यावेळी काय होतं, ते पब्लिकला बिझनेस पार्टनर नव्हतं. म्हणजे उद्या जाऊन ज्यावेळी शेअर बाजार किंवा त्यांचा बिझनेस वाढत असतो त्यावेळी त्यांना चांगलं प्रॉफिट द्यावं लागतं. पण समजा जर काही कारणामुळे समजा कंपनी नीट परफॉर्म करत नाहीये तर आपण बिझनेस पार्टनर आहे, तर त्यांचं देणं बनत नाही आपल्याला, बिकॉज बिझनेस पार्टनरचा प्रॉफिट आणि लॉस दोन्हीकडे आपण भागीदार हे असतो. पण जेव्हा बँकांकडनं ते कर्ज उचलतात त्यावेळी प्रॉफिट असो किंवा लॉस हो, त्यांना व्याजदर हे भरावंच लागतं. त्यांच्यावर लिगल केस होऊ शकते आणि इव्हन त्यांचे जे प्रॉपर्टीज अटॅच असतात किंवा मॉर्गेज असतात त्याच्यावरती बँकांचा हक्क राहतो, ते लोक रिकव्हरीसाठी ते लोक घेऊ शकतात. त्यामुळे ॲज अ बिझनेसमॅन त्यांना सेफ काय आहे तर शेअर बाजार. जर शेअर बाजारनं पैसे निघत नाही तर बँकांकडे जाणार. आता जसं शेअर बाजार वाढत जाईल तसं बँकांच्या पैशाचा डिमांड हा कमी होत जातो. ओके, आता बँकांच्या पैसा डिमांड कमी झाला, रोलिंग नाहीये, मग ते काय करणार, लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी लोक व्याजदर हे कमी करणार. मग जसे व्याजदर कमी जसं शेअर बाजार वाढत जाईल तसं व्याजदर हे कमी होत जाणार, आणि त्यामुळेच आपण बँकांच्या गुंतवणुकीपासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे. अगदी. जर बँकांचे दर पडत असतील तर त्याचं जसं नुकसान आहे तसे काही फायदे पण असतील, तर काय नेमके नुकसान आणि फायदे काय काय आहेत? पहिलं तर मी नुकसान सांगेन. काय ते पहिलं नुकसान असं आहे की बाबा तुम्ही जर बँकेत FD केलं तुम्हाला चांगले रिटर्न्स येणार नाही, हे तर सर्वांना माहिती आहे. ओके, आणि दुसरं नुकसान म्हणजे मे बी असं होऊ शकतं की समजा RBIचा कंट्रोल आहे, ओके, आपल्या गव्हर्नरचा कंट्रोल आहे की ते जे रेपो रेट म्हणजे ज्याला म्हणतो आपण लेंडिंग रेट, ते कंट्रोल होतात. पण उद्या जाऊन जर बँकांच्या पैशाचा डिमांड कमी झाला आणि जर त्यांनी जास्ती व्याजदर कमी केले तर लोक बँकेत पैसे ठेवणार, लोक पैसे खर्च करायला लागतील. जर पैसे खर्च करायला लागले तर गुड्सचा डिमांड करणार, डिमांड केला तर महागाई वाढणार. ओके, तर मे बी महागाई वाढू शकते. त्यासाठी परत गव्हर्नमेंट ऍक्शन घेणार की परत व्याजदर मे बी फक्त महागाई कंट्रोल करण्याच्या उद्देशाने ते लोक वाढू शकतात. पण ह्याचा इथे कुठेतरी हे प्रॉब्लेम होऊ शकतो की कदाचित थोडीफार मे बी महागाई वाढू शकते. हा नुकसान आहे. आता फायदा कुठे कुठे होणार, तर फायदा आपल्याला अनेक ठिकाणी होऊ शकतो. त्यातनं पहिला फायदा असा होईल की जसं आपण बघतोय डिमॉनिटायझेशनमुळे, मी गेल्या वेळी देखील म्हटलेलं की प्रॉपर्टीचे दर हे कमी होणार आहे. आता प्रॉपर्टीचे दर कमी होणार का? कारण जवळपास 30-40% हा प्रॉपर्टीमध्ये काळा पैसा होता, तोच उडाल्यामुळे प्रॉपर्टीचा मार्केट म्हणा ना डिमांडच कमी होणार. त्यामुळे ऑलरेडी जर मी बघाल तर ऑलरेडी प्रॉपर्टीचं मार्केट डाऊन झालंय. तर माझ्या हिशोबाने 15-20% खाली तुम्हाला 2-4 महिन्यात प्रॉपर्टीचे रेट्स आले पाहिजे असं माझं मत आहे. इव्हन आणखीन असं आहे की व्याजदर कमी झाले तुम्हाला लोन स्वस्तात मिळणार, तुम्हाला तसं पण घर स्वस्तात मिळणार, हा देखील फायदा आहे. इव्हन तुम्ही जर गाडी घेत असाल, 4 व्हीलर घेत असाल तर तुम्हाला 4 व्हीलरचं पण लोन देखील स्वस्तात मिळणार. इव्हन मारुतीने पण आपल्या गाड्यांचे भाव 50-50 हजारांनी कमी केलेले आहेत, ऑफर्स भरपूर आहेत. हा, तर ते आहेत. परत इव्हन आता गव्हर्नमेंटने गोल्डवरती कंट्रोल आणलाय, तर गोल्डवरती कंट्रोल आणल्यामुळे आपले इम्पोर्ट्स कमी होणार. इम्पोर्ट्स कमी झाले तर मग डॉलरचा भाव कमी होणार. डॉलरचा भाव कमी झाला तर डिझेल पेट्रोल देखील स्वस्त होईल, त्यामुळे देखील गाड्यांचा डिमांड देखील वाढू शकतो. इव्हन बिझनेसला म्हणजे छोटे बिझनेसेस आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल का? कारण त्यांना लोन स्वस्तात मिळाले तर ते छोटे बिझनेसमॅन आहेत, ओके, ते त्यांना म्हणजे जे आपण ज्यांना छोटे म्हणजे स्मॉल स्केल लेवलला जे काम करतात त्यांना लोन स्वस्तात मिळाले, चांगले बिझनेस देखील आपले वाढवू शकतात. त्यामुळे ही ओव्हरऑल इकॉनॉमीच्या ग्रोथसाठी हा भरपूर फायदेशीर जर बँकांचा व्याजदर पडत असतील तर. अगदी. हे झालं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. शेअर बाजारावर हे व्याजदर पडण्याचे नेमके परिणाम कसे काय दिसतात? भरपूर चांगले परिणाम होतील. कारण जसं मी म्हणतो की आपल्या देशामध्ये भरपूर जास्त फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत, FIIs ज्यांना म्हणतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. तर ती लोक देखील इकॉनॉमीला कॅल्क्युलेट करत असतात. त्यांना दिसतं की बाबा भारतातल्या बँकांचे व्याजदर पडतात म्हणजे
भारत डेव्हलप होत आहे, मग ती लोक पण जास्ती गुंतवणूक करणार. त्या लोकांनी जास्ती गुंतवणूक केली तर डेफिनेटली आपलं शेअर बाजार वाढणार. शेअर बाजार वाढलं तर कंपन्या वाढणार. कंपन्या वाढल्या तर ट्रेडर, इन्व्हेस्टर, फाउंडेशन सगळ्यांचा पैसा वाढणार. कंपन्या वाढल्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळणार. लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या तर प्रत्येकाच्या हातात पैसा येणार. प्रत्येकाच्या हातात पैसा आला तर आपल्या देशाचा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट देखील वाढणार. आणि कंपन्या वाढल्यामुळे गव्हर्नमेंटला चांगले टॅक्सेस देखील मिळणार. कारण कंपनी डेव्हलप होते त्यावेळी प्रत्येक इकॉनॉमी पैसा हा वाढतो. आणि कंपन्या वाढल्यामुळे पूर्ण इकॉनॉमीचा फायदा होणार. आणि त्याच्या मागचा बेस म्हणजे शेअर बाजार. कारण शेअर बाजारातूनच कंपन्यांना फंडिंग होतं, त्यांचा बिझनेस डेव्हलप होतो. तर कंपन्या चांगल्या असतील, शेअर बाजार चांगला असेल तर पूर्ण इकॉनॉमीचा फायदा होतो. आणि हेच कारण आहे की शेअर बाजाराला इकॉनॉमीचं बॅकबोन हे मानलं जातं. तर पूर्ण इकॉनॉमीला डेफिनेटली चांगला फायदा होईल. आणि आणखीन एक गोष्ट आहे, इव्हन सामान्य माणूस देखील शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात करेल का? कारण जर त्याला FDs मधून रिटर्न्स मिळत नाहीये तर तो त्याचा कल मे बी शेअर बाजार आणि बाकी इतर गुंतवणूक ज्यातनं ऍक्च्युअल मध्ये खरोखर पैसा चांगला बनतो त्या ठिकाणी देखील ती लोक गुंतवणूक करायला लागतील. त्यामुळे शेअर बाजार वाढण्याची जास्त शक्यता आहे. अगदी तुम्ही आता बोलताना म्हटलात की निश्चित बँकांमध्ये FD मध्ये पैसे गुंतवण्यात खरं तर काही अर्थ नाही, कारण त्या मानानं रिटर्न्स कमी आहेत. जरी सेफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला वाटली तरी सुद्धा. मात्र बँकेला आपण जरी इन्व्हेस्टमेंटसाठी वापरू शकत नसलो तरी बँकिंग सेक्टरला एक शेअर बाजारातले गुंतवणूकदार म्हणून आपण नक्कीच यूज करू शकतो किंवा बँकिंग सेक्टरमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. तर ते कशा पद्धतीने करता येईल त्याविषयी थोडं सांगा. माझ्या हिशोबाने बँकिंग सेक्टरला तुम्ही गुंतवणुकीसाठी वापरू नका. जर तुम्ही एक स्मार्ट इन्व्हेस्टर असाल तर अशी लोक ज्यांचं समजा वय जास्ती आहे, 60 वर्षाच्या वर आहे, ओके, ती जास्ती रिस्क घेऊ शकत नाही, त्यांनी एखाद्या वेळ FD वगैरे केले तर चालतील का? कारण हे वय त्यांचं पैसे गुंतवायचं नसतं तर पैसे काढायचं असतं, राईट. आज जर तुम्ही पैशाचा उपयोग घेणार नाही, आज जर तुम्ही जास्ती रिस्क घेतली किंवा जास्ती अशा ठिकाणी गुंतवणूक केल्या जिकडे आता हाय रिटर्न्स म्हटलं थोडाफार हाय तिकडे रिस्क देखील असते, तर तुम्ही तिकडे बँकेमध्ये पैसे ठेवले तर चालतील. पण जे स्मार्ट इन्व्हेस्टर किंवा स्मार्ट व्यक्ती आहे त्यांनी बँकांना 3 गोष्टीसाठी वापरावं असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बँकेकडे पैसे मागायला जावा, पैसे द्यायला नको जाऊ. ऑलवेज तुम्ही म्हणा ना लेना बँक बना, देना बँक बनू नका. ओके, 1. सेकंडली तुम्ही बँकेला ट्रान्झॅक्शनसाठी वापरू शकता. म्हणजे तुम्हाला इकडनं तिकडे पैसे पाठवायचे आहेत, NEFT करायचं आहे, RTGS करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं, तुम्ही बँकेला वापरू शकता. आणि थर्डली तुम्ही लिक्विडिटी म्हणजे म्हणा ना तुम्ही कंटिंजन्सी फंड, अचानक लागणारे पैसे म्हणजे तुमचा जो मंथली खर्च आहे त्याच्या 5-6 महिन्याचा खर्च तुम्ही बँकेमध्ये तुम्ही सेफ्टीसाठी ठेवू शकता. कारण तुमचा जॉब किंवा बिझनेस लॉस झाला तर अचानक तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर तुमच्या ते बँकेमध्ये पैसे हे पडलेले असतील तर त्यासाठी तुम्ही ठेवू शकता. ऑलवेज रिमेंबर, जे श्रीमंत माणसं आहेत, जी करोडपती आहे, ज्यांना 100, 200, 500 कोटी आहेत, ते कधीच तुम्हाला बँकांमध्ये पैसे गुंतवून आपले पैसे वाढवताना सापडणार नाही. हे ती लोक करत नाही म्हणूनच ते श्रीमंत आहेत, हे लोकांनी समजलं पाहिजे. खरं. आपण तुमच्या आणखी अशा टिप्स जाणून घेणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्याला गुंतवणुकीविषयी तसंच जे सध्या बँकांचे व्याजदर घसरतात त्याविषयी नेमके त्याचे परिणाम काय आहेत याबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर शशांक रावले आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे जाऊया. सध्या 500 आणि 1000च्या नोटबंदींचे आपण ठिकठिकाणी परिणाम बघतोय, पण बँकांकडे सुद्धा जमेच्या स्वरूपामध्ये भरपूर आता ठेवी जमा झालेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, खरोखर या सगळ्याचा फायदा होईल? बँकांना खरोखर फायदा होईल का नाही याबद्दल तुम्हाला सांगतो. लेट मी ठीक आहे, बँकांकडे पैसा आलाय, भरपूर पैसा आलाय, मानतो मी. पण आता पहिली गोष्ट, बँकांकडे मोठं चॅलेंज काय आहे ते म्हणजे असं आहे की लोकांना त्याच्यावर त्यांना व्याज द्यायचं आहे. ओके, आणि त्यांच्याकडे रोलिंग ही कमी आहे आणि प्रत्येकाला त्यांना व्याज द्यावं लागणार. म्हणून मग आता लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना व्याजदर हे कमी करावं लागेल. जर त्यांनी योग्यरित्या त्या पैशाचं त्यांनी बरोबर लोन्स वगैरे प्रॉपरली दिले तर बँका वाढू शकतात. सध्या बँकांकडे जे पैसे आहेत ते त्यांचे नाहीत, ते पब्लिकचा पैसा आहे. जेव्हा ते पैशाचं प्रॉपरली रोलिंग करतील, प्रॉपरली बिझनेस करतील, त्यातनं प्रॉफिट कमवतील, तेव्हा आपण बोलू शकतो याच बँकेला खरोखर फायदा झाला. ओके, आणि सामान्य माणसाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जसं मी म्हटलं की बाबा बँकांचे व्याजदर जर कमी होत आहे त्यामुळे जे घेणारे आहेत लोन्स त्यांना भरपूर चांगला फायदा हा होईल. तर अशा प्रकारे बँकांवर इफेक्ट होऊ शकतो. अगदी. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जी सध्याची परिस्थिती उद्भवली आहे नोटाबंदीमुळे, खरं तर लोक त्रस्त आहेतच, मात्र बँक सुद्धा त्रस्त आहेत. तुम्हाला काय वाटतंय की या विषयातले तज्ज्ञ म्हणून की सरकारने नेमकं आता काय काय पावलं उचलली पाहिजेत? पहिली गोष्ट, ठीक आहे, मान्य आहे की एवढी मोठी जनता आहे, एवढं मोठं पॉप्युलेशन आहे, सगळ्यांना मॅनेज करणं हे डिफिकल्ट होतं या डिसिजन नंतर. पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा मोदी सरकारने डिसिजन घेतलं त्यावेळी म्हटलं ना, जे नोटांचं प्रिंटिंग आहे, सर्क्युलेशन जे आहे ते त्यांनी त्याचं चलन प्रॉपर केलं पाहिजे होतं. आज मी बघतो बँकांमध्ये या कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये मी स्वतः देखील गेलो तर प्रत्येकाने भांडणं किंवा केऑस चालू असतं, प्रॉब्लेम चालू हे असतात. इव्हन सिनियर सिटीजन्सना
सुट्टे पैसे मिळत नाहीत. ओके, तर आजच्या डेटमध्ये लोकांना प्रॉब्लेम हा आहे की सुट्टे पैसे मिळत नाही. लोकांना पैसे मिळतात, 2,000च्या नोटा सगळ्यांच्या हातात आहेत, पण जेव्हा तुम्ही 2,000च्या नोटा समोरून तुम्हाला सुट्टे पैसे येत नाही. तर माझं म्हणणं असं की लोकांना लास्ट टाइम म्हणाल 50 आणि 100च्या नोटा बँकेने जास्ती प्रिंटिंग करून सर्क्युलेट केला पाहिजे. आता त्यांनी नवीन नोटा प्रिंट केल्या तर फक्त 500 आणि 2,000च्या केल्या. जे 50 आणि 100च्या नोटा त्याचं सर्क्युलेशन हे वाढवलेलं नाहीये. तर हा जो प्रॉब्लेम जो क्रिएट झाला त्याला कोपअप करण्यासाठी बँकेने याचं प्रिंटिंग आणि कॅशलेस इकॉनॉमी आपल्या गव्हर्नमेंटनी सध्या तरी करू नाही, हे माझं म्हणणं ना मनापासून त्यांचं म्हणणं आहे. का? कारण लेस कॅश ठेवा पण नॉट कॅशलेस. वाय? बिकॉज अजून 100% साक्षरता नाही आपल्या देशामध्ये. तर अशी अनेक भारतीय ज्यांना ऑनलाईन पेमेंट म्हणा किंवा कार्ड पेमेंट म्हणा हे करणं त्यांना जमत नाही. जर गव्हर्नमेंट ही जबाबदारी घेऊ शकते, प्रत्येकानं आपल्या टॅक्सेस मिळाले पाहिजे. जर गव्हर्नमेंट इकॉनॉमीला वाढवायची खरंच जबाबदारी, तर गव्हर्नमेंटची ही पण जबाबदारी आहे की त्यांनी 100% साक्षरता केली. मोर दॅन टॅक्सेस किंवा मोर दॅन इकॉनॉमिक ग्रोथ. जर प्रत्येक व्यक्ती जर शिक्षित असेल तर गव्हर्नमेंटला म्हणा ना, जर आता मी एक शिक्षित नागरिक असेल तर मला माहिती आहे मी टॅक्सेस पे केल्यामुळे माझा आणि देशाचा आणि माझ्या येणाऱ्या पिढीचा किती चांगला फायदा होईल ह्याचं मला ज्ञान मिळालं. तर कदाचित मी जाऊन टॅक्सेस भरेन. जर मी समजा टॅक्सेस नशीन भरत तर मी जाऊन टॅक्सेस भरेन. जर मला चांगलं शिक्षण मिळालं तर गव्हर्नमेंटने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तरच आणि त्याच्यानंतरच कॅशलेस इकॉनॉमीकडे वळावं असं मला वाटतं. अगदी. पण सध्याची जी सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे डिमॉनिटायझेशनमुळे, तर एक गुंतवणूकदार म्हणून किंवा शेअर मार्केटमध्ये जर कोणाला नवीन यायचं असेल किंवा जे गुंतवणूकदार ऑलरेडी असतील तर त्यांनी या सगळ्या सिच्युएशनचा काही फायदा होऊ शकतो का किंवा फायदा कसा उचलावा याबाबत काय सांगाल? डिमॉनिटायझेशनमुळे आता जसं नोटा बंद झाल्या त्यामुळे जसं म्हटलं की शेअर बाजाराला हा नक्कीच फायदा होणार आहे. ओके, आणि ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी थोडंफार शेअर बाजार खाली आलेलं म्हणजे, पण त्याच्यानंतर आता तुम्ही बघाल, लेट मी टेल यू, डिसेंबर महिन्यात 10-12 डिसेंबर नंतर किंवा इव्हन डिसेंबरच्या स्टार्टिंगला शेअर बाजार थोडंसं थंड होतं. का? ऑलवेज रिमेंबर प्रत्येक बिझनेसचा एक स्लॅक पिरियड असतो. ओके, तसं शेअर बाजाराचा स्लॅक पिरियडमध्ये डिसेंबर मंथ आहे. का? कारण त्यावेळी जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत ते आपलं प्रॉफिट बुकिंग करून ते आपल्या देशात परत जातात आणि क्रिसमस वगैरे जवळ येते, ते सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात. त्यामुळे ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करायला जास्ती पब्लिक मार्केटमध्ये नसते आणि मुवमेंट पण मार्केटमध्ये कमीही असते. हे दरवर्षाचं वातावरण आहे. पण मी आता पण बघतोय तर शेअर बाजार भरपूर चांगलं वाढत आहे. मुवमेंटमध्ये काही कमी नाही, व्हॉल्यूम चांगला आहे, ट्रेडर्स चांगले. ह्याचा अर्थ असा आहे की जे डिमॉनिटायझेशन झालं ह्याचा फ्युचरमध्ये देशावरती नक्कीच चांगला फायदा आणि त्यामुळेच ऍक्टिव्हली इव्हन फॉरेन इन्व्हेस्टर्स देखील आपल्या भारतीय मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळेच आपलं निफ्टी सेन्सेक्स हे वाढत आहे. आता जवळपास 8,200-300ला आपलं निफ्टी आहे. तसा लास्ट टाइमचा जो आकडा होता तो म्हणजे जो त्यांनी हाय दाखवला तो ऑलमोस्ट 9,000चा होता. तो कदाचित मला वाटतं ह्या गोष्टीमुळे या 5-6 महिन्यामध्ये मला वाटतं तोडला पाहिजे. जर तो तोडला तर आपण नक्कीच पुढचं चांगलं. अगदी गुंतवणूकदार खरं तर आता ही योग्य संधी आहे, त्याच्यामुळे गुंतवणूकदारांनी या संधीचा योग्य तो फायदा उचलावा. त्यासाठी तुमच्या काही कार्यशाळा असतात, निश्चित जे आपले प्रेक्षक आहेत रेग्युलर हा कार्यक्रम बघतात आणि जे नव्याने बघतात त्यासाठी शशांक रावले सर जे कार्यशाळा घेतात त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आपण गुंतवणूक नेमकी कशी करावी, शेअर मार्केटमधली गुंतवणूक आणि ट्रेडिंग याविषयी जाणून घेतो. शशांक रावले सर या विषयातले तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत, मार्गदर्शन करतात. इतका वेळ पण बँकांचे व्याजदर सध्या घसरलेले आहेत तर त्याचे नेमके परिणाम कसे आहेत, मात्र शेअर मार्केटच्या दृष्टीने ही एक योग्य संधी आहे. या संधीचा नेमका उपयोग कसा करायचा, नेमके कसे पैसे गुंतवायचे याविषयी निश्चित आपल्याला टिप्सची गरज आहे आणि त्याचविषयी आपण त्यांच्या कार्यशाळांमध्ये सुद्धा जाणून घेणार आहोत. तर ह्या कार्यशाळा नेमका कुठे होतात जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून. तुमच्या कार्यशाळा होत असतात, बेसिकली या कार्यशाळांमध्ये काय काय मार्गदर्शन तुम्ही करतात त्याविषयी आम्हाला सांगा. ह्या कार्यशाळांमध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक, ट्रेडिंगबद्दल थोडक्यात सांगतो. ट्रेडिंग म्हणजे काय, रोजचा व्यवहार, तुम्ही बाईंग सेलिंग खरेदी विक्री करता, रोजचं जे मार्केटचं फ्लक्च्युएशन आहे त्याचा फायदा उचलून तुम्ही चांगले कसे पैसे कमवू शकता ह्याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. एक घर बसले गृहिणी असो किंवा कोणीही असो, कुठलीही व्यक्ती असो, असं याचं ना वयाची मर्यादा आहे ना कुठल्या क्वालिफिकेशनची मर्यादा आहे. कोणी येऊन ही कार्यशाळा अटेंड करू शकतं आणि साधारणतः तुम्ही लाखभर रुपये लावले तर 3-4 हजार रुपये दिवसाला किंवा तुम्ही 10-20 हजार जरी लावले ते पण 700-800 रुपये सहजरित्या दिवसाला तुम्ही कसं कमवू शकता याचं तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन हे केलं जातं ट्रेडिंग करून. आणि इव्हन गुंतवणूक तर नुसतं गुंतवणूक म्हणजे शेअर बाजारात नाही तर इतर ठिकाणी म्हणजे मग प्रॉपर्टी असो, गोल्ड असो, म्युच्युअल फंड असो, बँकिंग असो, नाही तर इतर काही असो, कुठे कुठे तुम्ही गुंतवणूक करून कसे पैसे वाढवू शकता याबद्दल योग्यरित्या आमच्याकडे मार्गदर्शन हे दिलं जातं की तुम्ही कमवलेला पैसा तुम्ही कशा प्रकारे वाढवायचा याचं तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन दिलं जातं. आणि आमच्या जे मोफत कार्यशाळा आहेत ज्या तुम्ही अटेंड करू शकता आणि तुम्हाला फॉर शुअर या भरपूर आवडतील कार्यशाळा आणि तुम्हाला भरपूर ज्ञान मिळेल ह्या कार्यशाळेमधनं, ज्या की मोफत आहेत. तुम्हाला आमच्या ह्याचे पत्ते तर येत असतील, तुम्हाला कुठलाही पत्ता पाहिजे. आता सध्याच्या आमच्या कार्यशाळा आहेत ते
मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी आहे, त्यानंतर आमचं नाशिकला कार्यशाळा आहेत, त्यानंतर कोल्हापूरला आहेत, त्यानंतर मग पुण्यामध्ये देखील आमच्या कार्यशाळा आहेत, ज्याचे तुम्हाला पत्ते तर येतच आहेत. आणि जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल फक्त आमच्या दिलेल्या नंबर्सवरती एक फक्त मिस कॉल मारून सोडा. तुम्हाला 1 ते 2 दिवसात सगळ्या कार्यशाळांचे ॲड्रेस येतील, त्यातनं जी तुम्हाला अटेंड करायची तुम्ही अटेंड करू शकता. सध्याचं तर सांगायला गेलं तर आता लगेच जी आहे ती 14 तारखेला आमची पुण्यामध्ये, कदाचित तुम्हाला मे बी जर मेसेज आला नाही तर तुम्हाला आत्ताच ॲड्रेस सांगतो. स्क्रीनवरती तर आपला ॲड्रेस येतं असेल, पण तुम्हाला थोडक्यात ॲड्रेस सांगतो. ॲड्रेस असा आहे की वेदशास्त्रोक्त सभा, जे सारस बागेजवळ आहे पुण्यामध्ये, सदाशिव पेठीमध्ये आहे. सदाशिव पेठ कोणाला विचारायला सांगेल, सारस बागेजवळ अपोजिट हॉटेल विश्व, ओके, वेदशास्त्रोक्त सभा ह्या वेन्यूवरती तुम्हाला यायचं आहे. त्याचा ॲड्रेस डिटेल्स तुम्हाला आम्ही SMS देखील करू, पण तुम्ही डायरेक्टली ह्या सेशनला येऊ शकता. ह्या कार्यशाळा अगदी मोफत आहेत, कुठलेही रजिस्ट्रेशन, कुठलीही फीस वगैरे काही घेतली जात नाही, आणि तुम्ही डायरेक्टली विदाऊट एनी रजिस्ट्रेशन तुम्ही या कार्यशाळा अटेंड करू शकता. अगदी सगळ्यात जी पहिली आता कार्यशाळा असणार आहे ती पुण्यामध्ये, त्याच्यानंतर मला वाटते दादर ठाण्यामध्ये सुद्धा कार्यशाळा आहेत. तसंच आपण नाशिक आणि कोल्हापूर इथे ही कार्यशाळा घेतात. त्याच्यावर निश्चित सगळे फायदा ह्या कार्यशाळेचा करून घेतीलच. मात्र तरी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देते, शशांक रावले यांच्या ज्या कार्यशाळा आहेत गुंतवणूक आणि ट्रेडिंग याविषयी, शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारच्या गुंतवणूक करणं आवश्यक आहे आणि आता जी संधी आली आहे त्याचा नेमका फायदा कसा उठवायचा या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं जाईल. या कार्यशाळा मोफत आहेत सध्याच्या, आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त SMS करा दिलेल्या नंबरवर किंवा एक मिस कॉल करा. कुठल्याही या कार्यशाळेला कुठली फीज नाही आहे. आपण फ्री ऑफ कॉस्ट या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता आणि सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. या कार्यशाळेविषयी आपल्याला आणखी काही सांगायचं का? वयोमर्यादा, काही कॉलेजचे स्टुडंट सुद्धा अटेंड करू शकतात मला वाटतं कार्यशाळा. नक्कीच कॉलेज स्टुडंट्स देखील अटेंड करू शकता. कॉलेज स्टुडंट्सना फायदा असा होईल की लेट मी आज मी भले माझं वय देखील यंग आहे, मी 27-28 वर्षाचा आहे, पण तरी देखील आज आम्हाला असं वाटतं की बाबा आपल्याला ह्याचं ज्ञान थोडं उशिरा मिळालं. इवन वॉरन बफे त्यांनी ॲट द एज ऑफ 11 आपल्या गुंतवणुका चालू केल्या, तरी पण ते म्हणतात की मी भरपूर उशीर केला, आणखीन लवकर केलं पाहिजे होतं, जे जगातले सर्वात श्रीमंत इन्व्हेस्टर आहेत. ओके, तर माझं म्हणणं असं आहे की जर जे कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यांना जर आपलं शिक्षण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करायला जाणार त्याच्या आधीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असेल तर तुम्हाला ह्याचा भरपूर फायदा होईल की तुम्ही कमवलेले पैसे तुम्ही योग्यरित्या तुम्ही वाढू शकता एकदा तुम्ही कमवायला लागल्यानंतर. त्याचबरोबर बाकी देखील जे बाकी वगैरे जे लोक आहेत ते सुद्धा ही कार्यशाळा ते सुद्धा अटेंड करू शकतात. अगदी निश्चित अनेक जण फायदा घेतील अशी आपण आशा करूयात. तुम्ही सगळी कार्यशाळेची माहिती दिलीत, एकंदरीतच जी सध्या परिस्थिती, आर्थिक परिस्थिती उद्भवलेली आहे देशामध्ये त्याविषयी सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर पासवर्ड श्रीमंतीचे विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.